की तुम्ही 2-3 दिवस झाले माझ्या गळ्यामध्ये साखळी बघत असाल. ती साखळी मी आज मोडलेली आहे. ती 1.5 तोळ्याची साखळी होती. आणि विचारलं आता तू आम्हाला कोणाला आम्हाला नाही मी काही निर्णय मनाने घ्यावा लागत कसं असतात. काय तुम्हाला मी म्हटलं तर मला गाडी घ्यायची त्यामुळे ती मोडली. आणि कारण की ती जेवढे तेवढे सांग मला. जेवढा आथरून असलं तेवढा हातपाय पसरतो आम्ही. आता कुठून द्या दादा पण घे 60,000. तर मित्रांनो सांगा मी काय करायला पाहिजे काय नाही. तर कुठून द्या आमच्या जवळ काय? करते लावर कॅमेरा हिला म्हणलं 60,000 इथे ना 60,000 दादा त्यांच्याकडे कुठून येणार रे? बघितलं ना तुम्हाला हा सगळ्यांच्यात बघितलं ना सणासुदीत ते आईला आहे तेच ना लग्न कार्यात जाती बिचारी. तशीच जातात नाही मग काय सोन्याची कोणते चांदीची आहे ती. नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये. तुम्ही विचार की सगळेजण कसे सोबत बसलेले. तिकडे पिऊ झोपलेली आहे. या दोघींना दूध प्यायचं आहे. ते जरा परेशानी होत आहे त्यांची. आणि परीने नमस्कार केलाच नाही आय थिंक. परी नमस्कार कर ना. कशी आहेस परी तू? तू चांगली आहे का? परीला एवढे मोठे पुस्तक भेटले माहिती आहे तुम्हाला काय खेळली शाळेसाठी. बाळा आज? आणि टिट्ट्या तिकडे गेला बरं कधी बघायला काय चालू आहे. क्लिअर दिसतोय का आम्ही? हा तर क्लाउड किचन कुठपर्यंत आलो तुमचं? पहिलीच रेसिपी फसली आमची. पहिलीच रेसिपी बसली. ठीक आहे होईन सवय होता बरेचसे जण आपल्याला कमेंट्स पण करताय की दादा आम्ही ट्राय करतोय म्हणजे ट्राय करा होईल. तुम्ही मेहनत घेताय. कोमलला सांगताय की कोमल पटापटा शिकत चल. ए थांब गा शिकत चल जरा थोडं तुला अजून जरा हेल्प होईल. ए गप्प एकदा सव पडली ना भैया. माझ्या पोटात थोडी लेकरू शिकून येते. मला लय हाडकी आनंद आहे. आनंद आहे आजीला. पण आजी जरा मदत करते मला. नाही सांभाळत काजी. काकामध्ये दिवसभर झोका चालूच आहे. झोका म्हणजे मदत नाही आजी. काहीतरी यांना मदत करा. काही कापून द्या काही चिरून द्या. कसं लोकांना तुमच्या हातचं पण खायला आवडन जरा. त्याच्यासाठी म्हणतोय मी. नाही माझ्या जे झालं ती करते बाबा. आणि आईला ते सांगायचं होतं की मला नाही का बुलेट गाडी घ्यायची होती. तर मला हे नाही का परमिशन देत नाही दोघं नवरा बायको. नाही रे भैया आताच नाही घ्यायचं. आपल्या लेकराचं शिक्षण लेकर पाहिजे आपल्याला. मोठी गाडी घेतली ना गाड्या घेतल्या ना भरपूर. थोडं समोर एक म्हणतो. तर विषय कसा झालाय माहितीये का? म्हणजे आता यांचं सगळं आता ठीक आहे थार वगैरे घेतली मान्य आहे सगळ्या गोष्टी. पण मला 2 व्हीलर पण हवी आहे. बुलेटचं स्वप्न माझं खूप दिवसापासून होतं. पण हे मला कोणीच सपोर्ट करत नाहीये. तुम्ही सध्या नाही. मला नाही का खूप दिवसापासून माझं स्वप्न आहे की बुलेट गाडी घ्यायची आहे. तू स्वप्न सगळे स्वप्न आम्ही बरोबर करतो. थांबा थोडं अशी बस थोडे नका परी. दिवस थांबा. आज थोडे दिवस एकदम म्हणतो आई. गरम गरम घास खाल्ला ना तोंडाला चटके बसतात भैया. सगळ्या गोष्टी तुमच्या खऱ्या आहे बाबा. सगळ्या गोष्टी मला कळतात. पण जेव्हा मी म्हणतो तेव्हाच तुम्ही का नाही म्हणता आजी? त्यांना द्यायला पाहिजे नाही सांगायला. हा? तरी माझी एवढी चांगलं हे म्हणावं की स्वभाव म्हणावं की मी यांना विचारल्याशिवाय काही काम करत नाही. पण शेवटी मनाचंच करावं लागतं कधी कधी. कधी नाही विचारावंच लागते माय बापाला. माय बापा देव असतात भैया. पोथी पुराणात सांगतात मनानं करू नये भाऊ कोणती गोष्ट. ज्याला माय बाप आहे ना ते माणूस भाग्यवान आहे. आम्हाला माय नाही बाप नाही. आता कधी किती वर्ष जगते ना. आता प्रत्येक आता माणूस जन्म म्हटलं तर माणूस मरणारच आहे ना. नाही ना आता. हा ना मग ठीक आहे ना. आमची पण ती कधी ना कधी वेळ येणार आहे. प्रत्येकाची वेळ येते ती. काय म्हणते कोमल? तुमचे लेकर चांगले त्यांनाच मोठाले होतात तेव्हा वेळ येईन तुमची. मग आता ठीक आहे ना. आम्ही बी मोठी झाल्यानंतर तुम्हाला आई वडील नव्हते ना. मग हे असे विषय बघा. मग आता मी बोललो तर मग माझं तोंड दिसतं मित्रांनो. कशाला तोंड दिसते? तर माता पिता पाहिजे. तर तुम्हाला भाग्यवान आहे. ते माणूस भाग्यवान म्हणतात. तर तुम्हाला तेच सांगायसाठी मी व्हिडिओ केलेला आहे की तुम्ही 2-3 दिवस झाले माझ्या गळ्यामध्ये साखळी बघत असाल. ती साखळी मी आज मोडलेली आहे. काहून? ती 1.5 तोळ्याची साखळी होती. हे विचारलं आता तू आम्हाला कोणाला आम्हाला नाही. काहून? मी काही निर्णय मनाने घ्यावा लागत कसं असतात. काय तुम्हाला मनाने म्हटलं तर मला गाडी घ्यायची त्यामुळे ती मोडली. आणि कारण की ती टोचत पण होती थोडी. हा हे गोष्ट मान्य आहे. टोचत होती. आणि ती 2 वेळेस माझ्याकडून पडली. ती मला सांभाळता येत नव्हती. म्हटलं आज तिला मोडून टाकूया. एक दिवस तर गच्चीवरच होती. मोडली काय गोष्ट भारी केली बाबा. सुदर्शन नाही. माही शपथ. तोही शपथ बाबा. आता खोटी खाऊ तुझी शपथ. तर काय बोलू. हे रिकामी काम करतो रे भाऊ तू. आमचे दादा पण नाही म्हणू लागले गाडी घ्यायला. काहून दादा? सध्या आहे गाडी 2 गाड्या सध्या चालू आहे. 2 गाड्या. एक त्यांची पण गाडी आहे. आज त्यांना मला त्यांची गाडी दिली. हा. एवढी मोठी वस्तू मोडली. काय करा आजी. तर असा एकंदरीत विषय चालू आहे. नाही मोडली ना. हे बघ
हे बघ. देवा जीवा जीवा लाव ना. रिकामी करतो रे भाऊ तू. हट आपल्याला नाही आवडलंय. तुला आणलं हे बघा मित्रांनो, कोणाला आणलं पण? बाप रे बाप. कोणाला कुठे हो मा तो जीवाला नाही ना आम्हाला सेवा करतो का रे? हे बघा असं काऊन करतो भाऊ तू? आई वडिलांसाठी केलेलं कधी हे होत नसतं माहिती का. पण मग तू जवळ नाही न तुला नाही हा ना, ना, मग पण कशाला जाऊ दे ना जाऊ? आता. तुला माणसात फिरावं लागते बाया. बघा आजी, मामान दुखी झालं बा मग तो काही म्हणतो त्याच्यामधलं ध्ये आलं सुनाला केलं ते काही नाही. त्याच्यामधलं ध्ये आलं ते परत घरात ते देऊन टाकलं आणि हे आणलं. घाल कोमल आईला हे. रोहिणी घाल, एक रोहिणी तू घाल, एक आई कोमल घाल. त्यांना वाटतं आपल्या स्वतःच्या आईला नाही सगळ्याला. मग बायकांना आहे, मग बायकांना आहे ना, आईला नाहीये. मग तेच ना त्यांचा जीव दुखतो आहे. तू खाली बस परी. खाली एक गोष्ट म्हणते मला नसलं पाहिजे पण मग माझ्या आईला पाहिजे. म्हणजे आहे ना तिथे कानात आहेत ना एक इकून घाला, एक तिकून घाला. मी बॅक कॅमेरा ऑन करतो. कानात आहे ना. बघितलं ना तुम्हाला हा सगळ्यांच्यात बघितलं ना सणासुदीत ते आईला आहे तेच ना, लग्न कार्यात जाती बिचारी. तशीच जातात नाही म्हणून. मग म्हणजे कानातले सोने दिसतात कोणते? चांदीची आहे चांदीचे. ते. बघा आई चांगले का बघा. ते कुठे कोण ते कुठे येते? काम करतो रे बाबा. करावं लागतं आजी वेळोवेळी. असं काय घरच्यांसाठीच करतो मी, कळालं का. पण ही अपेक्षा नव्हती की मोडून टाकीन म्हणून. आता मग किती छान वाटले कोमलला. नव्हती मोडून टाकीन काय रे ते आपलं मोडाचं मायला करायचं म्हणजे किती अपेक्षा नव्हती बाबा. काय किती कमाले आहे नको बोलते हे नव्हतं त्यांचं मोडून टाकीन म्हणून साखर पाहो दादा. पाहणं होतं तर. त्यानं मग ही साखळी मोडली दिलं आणि तर काय, बिल दिलं तर काय, दादा मी पाहिलं बिल आहे काय, हे बिल काम दिलं. करते ना मला एकाला नाही आता न- ते माणसं कोण सध्या ते ना आपण तर घरीच राहतो. ते नाही बाई ते सोडून बोल बाई. मग पण साखळी मोडली ना केलं असं आहे का? हा. आणि ती टोचत बी होती. इकडे भात लागते त्याला, भात चांगला. साखर करून घे लयच काळजी सोडली काय. दुसरी काय बोलली का? आता पैसे नाही तर पैसे असले तर मी साखळी केली असते, व्हिडिओ हे बी ठेवलं असतं. कोणती? नाही नाही, गाडी कशी कॅन्सल होईल. गाडी सगळी तुम्ही दोघं नवरा बायको मदत करसान मला आता. हा, गाडीसाठी बस काय माहिती आहे. मग गाडीसाठी कार लागली, मी साखळी जर टॅग केली म्हटलं तर तुम्ही विचार करा. अरे, कुठून करा रे बाया माझं. हम्म. साखळी मी तुला 25,000 दिले नाही का मदत केली नाही का होती तेव्हा तू सांग मला. साखर तुम्ही दिलेत माझं पैसे राहते मग मी जमा करते तुम्हालाच देते. हा सीन बघू शकता तुम्ही आमच्या घरातला. दोन सुने झटायला लागल्या कानाला आणि तेवढ्याच आनंदाने झटायला लागल्या. त्यांना कानातले बी नाही विचारीन ना काय. 2-2 जोड आहे त्याला आम्हाला सगळं आहे पण त्यांना नाही आहे ना गो बोलते. हा, त्यांचे ते काही कारण बेनूक साखळीचा. आजीचं कवाचं मन दुखा लागलं बाबा. हा खरंच दुखायला. सुनाला गेलं त्याचं काही नाही, पण माझ्या नाताचं गेलंय. सुनाचं काय आता तिला हाय तिला. हो ना. कशी आहे मग तू बघते आता घालून. नाही हो आजी कधी गेलंच लग्नात 2-3 वेळेस गेलं भाग्यशीत लग्न टायमाला या कानाला काहीच नाही फक्त ते हेच होते गोल लंबी पोत होती फक्त बस. तेव्हा वेगळं वाटतं दुसरे घालता आपल्याला वाटलं पाहिजे आपल्या सासून नाही आपला ना. जग चांगला दिसला तर माहिती आता तुला शेवटचं सांगतोय. आता हे दिलंय, याच्यानंतर अपेक्षा ठेवू नकोस की भेटन म्हणून. तुम्ही मोडता गिरता तुम्ही जर तुमचं पाहून घ्या बाबा. नाही बा, आम्ही मानावर नाही मोडत मानावर गरज नाही आता. आई कधी नवरा ऐकू राहिलाय. नाही, गरज नाही ना आता. जेव्हा तुम्ही लहान होते ना बाबा भैया अगं तेव्हा त्याच्यानंतर मोडत दोनदा होते. मोडले आई त्यांनी. कशाला मग काय बोला मी. पिऊ कशी दिसायली मग? आईला छान दिसता का? पिवली पिवळी वडाला जमते आता मस्त मस्त बघा कशी दिसायची आईला. कानवज वाटायला आता. मस्त दिसत. थांब, कान दाखव. हे बघा हे अशी डिझाईन केली. गावाला कुठं घालायला. बाप्पा इकून दाखव. आमच्या जुन्या याचे काय करतात. जुने कुठे मोडले नाही का मला कान मोडले ते म्हणून ते ना जुने मागच मोडले ना जी. एक वरचे ठुले होते कालचे मोडले फक्त एक फुल ठेवलं होतं. मग चांगले. एक फोटो घेतो मला कानाचा. कोण होतं? ही माझी मम्मा आहे. हम्म. कशी आहे कोमल, छान आहे का? कशी आहे रोहिणी? डिझाईन छान आहे. छान आहे का? आजी कशी वाटले? मस्त वाटलं मैसून चांगली दिसते. परी कशी वाटताय? आता खूप छान आहे का? आता मैसून चांगली दिसते. मैसून चांगली दिसते तर माझी मोठा
जय करा जय करा. माझी सुने किती म्हणलं तर माझी चांगला दिसणार. सुक्काची राय माय. चांगली जर आता 4 महिन्यात लहान भाऊ काय आणणार मला? लहान भाऊ तुम्हाला दिलेले ऑलरेडी लहान भावाने पैसे, तेच तुम्ही सांभाळून ठेवा लहान भावाचे. ते देऊन टाका. नाही आता ते भाऊ आता पैसे सोडून देते ते. पाहिजे नाही रे. हा लाडके भावाचं लाडके जिजू देतात ना. हो. छान आहे काही. आता मला उद्या बुलेट घ्यायची आहे, त्यासाठी मदत करा थोडी. पाय ग कोमल काय गाडी तर घ्यायची आहे ना कोमल, यार तुम्ही कसं बोलता? तुम्ही तुमच्या हिशोबाने सगळं बघता, मग माझं पण जरा विचार करा ना. काय व्हायची गाडी येईल तुला. गाडी कुठे? मला आता मी दादाची गाडी घेऊन फिरायला लागलोय. तुझी गाडी काय झाली? देऊन टाकली, ती घेऊन गेले एक जण गाडी. हा. कोणा दिली? कोण घेऊन गेलं? असं काय घुमलं खाते? इकडे बघ, इकडे बघ. आईच्या कानातली बाय, आईच्या कानातली बघ. ढेकळ समजत नाही काही. छान आहे. परी ये दे ना, परी ये घे ना. असं हिरी नाही बुडा आता. पैसा नाही, ज्याचं त्यालाच गेलं. मनी साखळी मोडली त्याला ते केलं. मग गाडी आता गाडी घ्यायची म्हणलं. गाडी घेणं आपल्याला. मग तेच ना. मग आता गाडीसाठी पैसे बी नाही माझ्याकडं. मोठी गाडी आहे. मग खरंच सांगतो घ्यायची मित्रांनो, म्हणतो त्यो. बुलेट मला घ्यायची लयच परेशान चालू आहे बाबा. हो ना, मग कसं आहे? कायच करू सांगा बरं आता. हा ते बुलेट घेतली ना भाऊ, मसाळा माग लागतात. आई, या नवीन आलेल्या गाड्या आहे, याला काही नसतं विषय. नाही नाही धडधड वाजते ते. नाही वाजत त्याला ना. पकडू राहिले सध्या पोलीस वाले. अगं नवीन गाडी आहे, नवीन गाडीचं ते सायलेन्सर तसं नसतं. बरं एक काम. भेटतं तिच्या. सांग त्यांना. एक काम कर, घे तू गाडी, पण मग उधारीत घे, आमच्या जवळ पैसे नाही. मान्य? उधारीत कसं घेऊ? ऑलरेडी माझ्याकडे 4 व्हीलरचे हप्ते चालू आहे मनावर. मग आता काय कर? मग 2 व्हीलरचे बी हप्ते म्हणलं मला जड जाईल नाही. ते कसं बोलते तू? बरं, मी देतो ते जमा झालेले. 1,20,000 देते ते. तू 4 महिन्यांनी देते. कोणते? आणि 4 महिने नाही आली माझ्याकडे कुठून देऊ? वाय, वाय. 10 महिन्यांनी. 6 महिन्यांनी. नको, तू 8 जण 12 महिन्यांनी दे. त्याला गरज नाही. औरंगाबादला देईन तुला रामा. काय घेऊ? ते व्याज गीत द्यायपेक्षा ते बरं नाही का? हा, रामा रामा. पण 1 लाखात गाडी येत ना रामा. मग काय किती लागते? 2-3 लाखाची गाडी. मग 2 लाख तुझ्याकडे सांग. 3 लाखाची गाडी 2 लाख माझ्याकडे कुठून येईन? सुदर्शनला माग तू एकून घे. मग हे बघा, नुसतं पैशाचा विषय चालू आहे घरामध्ये बरं का. 1 लाख रुपये लागले असं नाही. कायला 1,33,000 ते काय आणि मग एवढे जमा ठेवली असते, गाडी घेतली असती. जमा कशाचं? साखळी मोडली ना ती. मग गाडीला ठेवायची होती ना. पण मग मला किती केलती तो ती? केलती किती? जवळपास आता 85-86 हजार किती असेल? 85 50,000 रुपये वाढून आले ना. हा ना. मग पण काही पैसे टाकले का काय याच्यात? नाही, तेवढं झालं. 50,000 रुपये वाढून आले ना, बस झाले. पण तेव्हा केलं होतं ना, खूप दिवस झाले त्याला आता. हौशी गाडी घ्यायची मग. मग त्यांना यांना द्यायला पाहिजे की नाही बरं आजी? म्हणजे यांची हाऊस माझी हाऊस काहीच नाही. तुझी गाडी काय झाली? पहिली इकडं मग ती. विकली ना ती. तिचे पैसे किती आले? 60,000 रुपये. नाही तर हप्ते भरायचे राहिले 60,000 मध्ये. झाले आपले विषय. झाले हप्ते जण किती? तू मोठ्या गाडीचे हप्ते झाले का? 60 आणि 81 झाले. अजून 1,20,000 पाहिजे. हा ना. गाडी पडली माग आता. पिटले पैसे. पैसे भेटले, इकून बी टाकली. 60,000 रुपयात मोठ्या गाडीचे कुठे हप्ते भेटले एवढ्या लवकर का? 5 वर्ष हप्ते ते मोठ्या गाडीचे. नाही झाला आता त्या गाडीत. मग 30,000 रुपये हप्ता तिचा. ए परी ओरडू नकोस. ते दही आणलं तुला खायला, जा खा. मग नाही ग दहीमध्ये ते दही बघ बरं, सेम आहे का तुझे? ते वेगळं ब्रँड पण पाय टेस्ट बघ ना, टेस्ट बघ ना. 1,20,000 रुपये त्याला अजून लागते. 1,20,000 अजून. जेवढे तेवढे सांग मला. जेवढा आथरून असलं तेवढा हातपाय पसरतो आम्ही. आता कुठून द्या? दादा पण घे 60,000. तर मित्रांनो सांगा मी काय करायला पाहिजे काय नाही तर. कुठून द्या? आमच्या जवळ काय? तिच्याकडे लावलं कॅमेरा. तिला म्हणलं 60,000 इथे ना, 60,000 राहते. त्यांच्याकडे कुठून येणार रे? तुम्ही दिले ना तर आमच्या जवळ पैसे राहते. दादा बी देत नाही, तू बी देत नाही, मग दादा बी काम देत नाही नाही. करत का? मग दादा घर खर्च किती घर होते? खर्च. मी तिला त्या दिवशीच म्हटलं होतं साखळी मोडतो मी आणि बुलेट घेतो. ती मला काय म्हणली, ती साखळी मोडली तर माझ्यासाठी कानातले कर. बाई, कोण मी म्हणले नाही मी. काय म्हणली? चल मला कामाला कानातली करून दे. मग बाई म्हणले मी. मग म्हणली नाही तू. माझ्या नाही लक्षात. हा इथे दरवाजाजवळ साखळी ते म्हणलं मला घालायची म्हणलं, चल मग माझ्यासाठी कानातले कर म्हणे. बाई, तेवढा शब्द ऐकला हा, मग तू बोलली नाही? वा रे वा. नाही. मग तू काय म्हणला, मग गाडी आणायची मला म्हणून म्हणलं, मग कानातले काय हा मग. साखळी मोडून गाडी आणतो म्हणे. हा मग चल ना भाऊ, सोनं म्हणून लोक आणतो काय तू? म्हणूनच आणले होते. असा विषय बघा माझ्या घरी चालू. आता काय बोलावं यांना. ते बिल ठेवून दे सांभाळून. हा ते याचं बिल आहे. मी आता घेतलं, तुझी आई दिलं. चल ग, ए तुझ्या प्यायची ना.
आजीबाईसाठी एक बाटल आणायची बाबा, अन्न पचायची. हो आणि नाही का आजी? येत नाही ना, ते जेवणच करत नाही ते आणून काय करतो बा? तेच ना, अन्नच संपले ते बाटली. घेईन कान ओढून. कानाला वजनी व्हायला ना आता याच्यामुळं. ती तिचा गावात आईचे जे कानातले आहेत ते 6 ग्रॅमचे आहेत आणि 3 ग्रॅमचे ते वेल आहेत. 9 म्हणजे जवळपास एका तोळ्याच्या जवळपास गेलेले ते. बाबा तिला तीच पोत करायची असती तो पोत केली ना रे? ते मोठ्याला नसते का मनी. नाही ते नाही केलं. तू कर ना. बस तुला कळत येईल का नाही? ती एक दाणी का हा तो ऐकत नाही कधी. 1 दाणी 2 दाणी 3 दाणी. नाही, उठते ना मग असं. पैसे आले. एवढे नाही आहे. अरे मारलं? टिट्ट्या मारू नको रे, टिट्ट्या मारलं तिला नको, आगाऊपणा करू रे बाळा. ऐक रे प्लीज, तुला रिक्वेस्ट करतो रे मी. काय तसं मारलं तिच्या ना? कोण आगापाना करते तू? एक तर चावती बी हा 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 आणि डोक्यात बी मारती, केस बी वरती. केसावरती दोन्ही हातानं माझे. मला कळतच नाही. कोण मारू? कशी अजून मारते? 4 महिन्यानंतर डबल एक येईल. कशी मारते बघा. पाय मला शांत झाली पाहिजे ती. हा. मारायची हा? टपा टपा. काय पाय का? काऊन? काऊन? तो पप्पाला मार जा. तो पप्पाला मार. पप्पाला कशी मारते? मारते ती. हे काय? पप्पाला मारलं? मार पप्पाला मार मार. हात कर पप्पाला, हात कर. हात कर पप्पाला. हा, हे इकडं. हा? काऊन? हे बाय, हे मला पप्पाला आणले. आईचं तिचा दिवसभर चालू राहतं बरं का. वडन ती खसकान. चांगले बा. चांगले आहे. एवढी मोठी केली ना त्याची साखळी गळ्यातली, त्याच्या वारच्या कणी मस्त बारीक चांगलं गोफच कर. कोमल सांग बरं आजीला, तू साखळी कुठे गेली तर मोठी साखळी केली म्हणजे त्यापेक्षा गोपकर म्हणे एक चांगला साखळी म्हणून. चांगला गोफ कर म्हणलं. सांग विषय काय झालेला पूर्ण सांग आजीला. गोफाची साखळी. आजीला सांग विषय काय झालेला. आता साखळी कुठे गेली सांग त्यांना. आणि कानातली केली नाही आता इथून वर करशील तर इथून मोर कुठं आता पैसे असले पाहिजे ना सोनं करायला. पण करून दे. म्हणणे तो गोफ करा मस्त बारीक. आजी पहिले मला गाडी घेऊ द्या. बरं घ्या. तर असा विषय माझा आता. हा हा गाडी घेतली घरात मार पप्पाला जा पण जा. तुम्ही शिकवता ना चावायचं मारायचं. हा नाही बघा मग या शिकते बघा. ओय. पैसा कुठून नसते गाडी घेतली. हा? काही नाही जाऊ, काही नाही. रडतीन डबल तिच्या करतील. हा, बोंबलं बाई. तो काय करतो म्हणजे या दिवसातून 2-3 वेळा तिला चावतो बा. ती सवय लावली चावायची. नाना लावतील सवय. तू चावतो, गालाला चावतो तिच्या. कशाला सवय लागेल तिला. चल बा. चल बा. गेली बापा. कोण बा? कोणी मारलं तुला? कोणी? आईचे डबा या पप्पाने मारलं काय? पप्पाला मारलं. कोणी मारलं? आण बा तिच्या जवळ आण. हे कोमल इथं चहा कर ना छान असा. आणि त्या ओके. पप्पाची पत्ती टाक. चला बरं आजीबाई दवाखान्यात घेऊन जात तुम्हाला एकदम येतो मस्त. तुला काय म्हणलं मी दवाखान्यात येत नाही. हा काय येत नाही. नाहीत ना, एखादी सलाईन लावा. हा एक सलाईन लावा आणि औषध घेऊन ये मस्त आपण. ठिकाणी किती डॉक्टर घे. 4 रोज राहते जीवात आणि आणखी आता मग बाटल आणू आपण पचायची. हा बाटला आण तू दिदी मग कोणी काय करा मस्त डॉक्टरकडे चला. चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जातो तुम्हाला. एक सलाईन लावतो आणि एखादी बॉटल घेऊन येतो अन्न पचायची. खाल्लेलं पचलं पाहिजे बा फक्त. आता खाल्लं तरी काय जीव ताजा होणार आहे काय असंच राहणार आहे. बघा आता कायच बोलू मित्रांनो. मी काय म्हणते, चोपड्यातून एक दोन हे आण. माझ्या गोष्टी समजत नाही मी सांगतो त्याचं. समजते मला. मग तू चलत का नाही. मला काय वाटते 100-200 रुपये देऊ सर आपली एक बाटल आणली येरी तरी काय 4 रोज अन्न झोकतून झालं आणखी सारखं मग त्याच्यावरची बाटलच बरी ना आपली. जवळ खाल्लं बसलं मग काय जा नाही दाल दाखव ना. पहिल्यांदा जा इथं दाखव. दाख. पहा म्हणा कशी दिसतात सांगा म्हणा. रायाने कसे दिसत जा तुम्ही पोताना म्हणते. आरशात पाहिजे कशी दिसायला जाय. चांगली दिसेल का? काय म्हणू नको आता शांत बस. लहान झाले. त्याला म्हणशील ते परत सटवते. काय म्हणू नको आता त्यांना. तर चला मित्रांनो. म्हणून काढून टाका धड दिसल ते. हा ते तसेच म्हणू शकते ते. त्यांचा काही विषय नाही बाबा. त्याच्याचं टेबल त्यांना विचारशील ते म्हणते चांगले दिसाने काढून टाक. दे मला. नाही दे मला नाही काढून टाक म्हणते ते. अरे ते चहा पिण्यासाठी यांचं. चावायची चावती ना मला तू. चल बाई आवरलं कोमल. परी अलीकडे. आज तुम्हाला परत संध्याकाळी आता काय करायचे. हा धपाटे किती वेळा करायची माहिती ना. 10 वेळा करायची तेव्हा ते 1 वेळेस नीट होणार.
प्रॅक्टिस प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट काहीतरी आहे ते लाईन मला माहित नाहीये. हे ठेवून द्या फ्रीजमध्ये. बाहेर कोण ठेवलं? साखर टाकायची आहे का? थांब मग मी मिक्स करतो रोटी. तर ही चहाची तयारी चालू आहे. संध्याकाळी या सगळ्यांना आमच्या घरी चहा प्यायला. बाकी आईला दिलेलं सरप्राईज तुम्हाला आवडलं का सांगा. रीन काढून सन करणं त्याला म्हणतात. तसा काहीतरी प्रकार माझ्या घरी घडलेला आहे. नाही तुला आवडलं कोमल? खरंच रोहिन तुला आवडलं? आवडलं. दोघींना आवडलं बरं का. आमच्या घरच्या सुना खुश आहेत. सासूबाईला केलं की सुना खुश होतात. तुम्ही नाही झाला? तुम्ही काय खुश झाला? अरे वा. सुनबाई चांगली दिसली सासू खुश नाही होत. सून चांगली दिसल्या कोणची सासू नाही खुश सांग मग. वा रे वा. तुम्ही नाही होत माझी खुश. तुम्ही कवाच म्हणाले मा नातू. त्यांना काय घडलं ते माहित नाही म्हणून ते असंच म्हणाले. कायच बोलून कायच. माझ्या सुनाची हाऊस फेजाळलेली पोरं चांगली दिसते. लकानच नाही आणली पण फरान आणली. हा बेटा नाही कपडा द्यायली का पुसायचं का? हा पुसू दे. लेच गुणी झाली हो महिले. लेच गुणी झाली. तिच्या एवढे गुणी कोणीच नाही या जगात. चला मित्रांनो मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओत भेटन. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. आजीबाई नमस्कार करा एकदा. हां स्वतःची काळजी घ्या. बाकी या व्हिडिओबद्दल तुमचं काय मत आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगत चला. आणि बाकी काही नाही. पावसाची वाट पाहणं चालू आहे. पाऊस कधी येतोय तर हा ना असं जीवाला तर असं धगधग व्हायला. 21 तारीख दिलेली आता. बघू 21 तारखेला पाऊस येतो का नाही. चला सगळ्यांना काळजी घ्या स्वतःची. आणि सगळ्यांना परत एकदा जय महाराष्ट्र. चला बाय बाय.